नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज एकदा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्याची कंडिशन जर पाहिली गेलं तर जो काही आपला डाळिंब बाग जो आहे, आज रोजी जवळपास 7 महिने पूर्ण झालेले आणि आपल्याला आता डाळिंब बागेमध्ये साईज होत नाही किंवा तुमच्या पांढऱ्या मुळांची वाढ होत नाही किंवा अपटेक होत नाही. अशा स्टेजमध्ये आपल्याला बागेमध्ये नेमकं काय केलं गेलं पाहिजे? तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या जो काही बाग 7 महिने पूर्ण होत असताना आपण आता इथं जी काही कॉटनची जी काही स्लरी आपण इथून पुढं त्याला देण्यासाठी चालू करणार आहे. नेमकं ह्या कॉटनची स्लरीमुळे आपल्या बागेमध्ये नेमकं काय काय फायदा होणार आहे, ही कशी तयार केली पाहिजे, याचे फायदे काय होणार आहे आणि बागेसाठी याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होणार आहे, हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अतिशय गरजेचं राहील. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर पाहायला गेलं तर आपल्याला 4 गोष्टी हे स्लरी तयार करण्यासाठी लागणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण ही जी काही स्लरी 700 लिटर पाणी तयार करण्यासाठी आपण ही स्लरी बनत आहे. ही स्लरी बनण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी लागत आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला 700 लिटरची टाकी, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सरकी पेंट, तिसरी गोष्ट म्हणजे जे काही अंडे, कोंबडीचे अंडे जे आहेत ती तुम्हाला लागणार आहे. जवळपास 70 अंडे तुम्हाला लागणार आहे आणि त्याचबरोबर 10 किलो जे काही तुमचा काळा गोळ किंवा सेंद्रिय गोळ आहे हे तुम्हाला लागणार आहे. अशा 4 गोष्टी तुम्हाला ही स्लरी तयार करण्यासाठी लागणार आहे. आता ही तयारी कशी करायची? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला जे काही 750 लिटर टाकीमध्ये तुम्हाला 700 लिटर पाणी भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपली सरकी आहे, जे काही कॉटनची सरकी आहे किंवा सरकी पेंट जे आहे त्याला भिजवण्यासाठी आपल्याला इथं ठेवायचं आहे. जवळपास 1 घंटा किंवा 2 घंटे ही सरकी आपल्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने भिजल अशी आपल्याला भिजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आपल्याला याच्यामध्ये जे काही अंडे आहे ते टाकायचे. चांगल्या पद्धतीने एकजीव आपल्याला करून घ्यायचंय, जेणेकरून अंडे आणि पाणी आणि जे काही सरकी हे चांगल्या एका पद्धतीची मिक्स झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचं. 10 किलो गूळ जे आहे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चांगल्या पद्धतीचं याला मिक्स करून घ्यायचंय. शेवट तुम्हाला मग याच्यामध्ये पोटॅशचे बॅक्टेरिया टाकायचे आहे. जवळपास 750 लिटरसाठी तुम्हाला 3 लिटर हे पोटॅशचे बॅक्टेरिया घ्यायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून ठेवून द्यायचंय. जवळपास 7 दिवस सकाळ संध्याकाळ तुम्हाला मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यानंतर 8व्या दिवशी तुम्हाला जी काही तुमची सरकी पेंट जी आहे ती इथं तयार झालेली राहील. त्याच्यानंतर हे बागेसाठी द्यायचं आणि याचा सगळ्यात मोठा फायदा जो म्हणजे तुमचं जे काही फळ आहे ते फुगवण्यासाठी सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर तुमच्या झाडामध्ये जे काही पोटॅशचा अपटेक असून द्या किंवा फॉस्फरसचा अपटेक असून द्या तो सगळ्यात जास्त होणार आहे. त्याचबरोबर तुमच्या जे काही पांढरी मुळी ती देखील जास्त डेव्हलप राहणार आहे. त्याचबरोबर तुमचे जे काही फळगळ होत आहे ते देखील इथं थांबले जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कॉटन स्लरी जी आहे ती तुम्हाला सोडणं अतिशय गरजेचं आहे.